श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 108। शुचीभूत होऊन भट्टोबासांचे दंडोत। एके दिवशी भट्टोबास माती काम करत होते। ते माती काम करणे संपले। दोन्ही पूर्वाभिमुख गुंफा चांगल्या तयार झाल्या। मग भट्टोबासांनी गंगेवर आंघोळ केली। मग शुचीभूत झाले। सर्वज्ञांना दंडोत घालण्यासाठी आले तेव्हा सर्वज्ञ सिंह नारायणाच्या देवळाच्या गुंफेत आसनावर बसलेले होते। काम संपले म्हणून भट्टोबासांनी साष्टांग दंडोते घातले। नागदेवाला श्रेयम झाले म्हणून बाईसांनी पाठीवर पाय दिले। तेव्हा भट्टोबास एका कुशीवर झाले आणि बाईसा पडल्या। बाईसा म्हणाल्या, पाहिले बाबा, मला पाडले। सर्वज्ञ म्हणाले, बाई, हा आंघोळ करून शुचीभूत होऊन आम्हाला दंडोत घालायला आला आणि तुम्ही यांच्या पाठीवर पाय का दिले? मग भट्टोबास उठले, श्रीचरणा लागले, सर्वज्ञांजवळ बसले। सर्वज्ञ म्हणाले, काय हो, म्हटल्याप्रमाणे झाले? भट्टोबास म्हणाले, जी झाले तसेच। सर्वज्ञ गुंफेत गेले। गुंफेत 2 महिने मुक्काम झाला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।